जवळजवळ 1000 पेक्षा जास्त मान्यवरांचा सन्मान त्याने केलाय या स्पर्धेमध्ये। मध्ये प्रवीण महागुरू थकले होते आपल्या घोटच्या स्पर्धेमध्ये, त्या स्पर्धेमध्ये 2200 पेक्षा जास्त लोकांचा मान्यवरांचा सन्मान केला होता। नितेश यांची स्पर्धा आमदार चषक या आपण बोलूया सामन्याकडे। मुरबी वर्से देवीचा पारा नावडा संघाला बाहेर देखील मिळाली। मावडा संघाची मागच्या सामन्यामध्ये 32 धावा काढताना रोशन दमछाक झाली होती, मात्र मजा आली त्या सामन्यामध्ये या आपण बोलूया सामन्याकडे। फलंदाज तयार, गोलंदाज तयार। ओ व्हेरी फास्ट डिलिव्हरी, चेंडूला मात्र अलॉंग द हाय बॅक क्लिपने खेळलेला फटका, फलंदाज बाद, पहिलाच धक्का। हो व्हॉट अ क्लायमॅक्स, पहिलाच मोठा धक्का मैदानावरती। ओमकार इज वॉकिंग बॅक। मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला आणि या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूची गडी बाद झाली, मोठा जल्लोष होती। बिग विकेट, प्राइज विकेट आणि फर्स्ट डिसमिसल। ओमकार इज वॉकिंग बॅक। क्या बात है, क्या बात है। एवन सरपंच चषकाचं नाव गाजतंय आमच्या मंचावरती। नितेश शेठ घोटचे यांचं देखील आगमन झालंय। आमदार ट्रॉफीचे आयोजक, यशस्वी आयोजक, या दोघांमध्ये मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या माहितीसाठी फायनलचा सामना झाला होता याच दोघांमध्ये आणि मुरबी संघ जिंकला होता। 365 दिवसांना पुन्हा तो बॅटल, मात्र आता सेमीफायनलचा पहिला एन्काउंटर नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय। बघायचे देवीचा पाडा जिंकणार की मुरबी जिंकणार, हा मात्र पुढचा विषय असणार आहे। ओ फुल अँड डिलिव्हरी, फलंदाजाला शांत ठेवलंय यावेळी मात्र RMSK YCC विकी पाटीलला मात्र शांत ठेवलंय। विकी मात्र नॉनस्टॅकला बंटी ठाकूर साकेला माफ करा, विकास पाटील आपली गोलंदाजी विकसित करत असताना अप्रतिम क्रिकेट स्पर्धा। भाऊ ठाकूर देखील मंचावरती, आमचे महेश दलवी आणि आमचे ओमकारचे वडील अशोक बुवा पाटील जरा सामना बघत असतील तर तुमचं स्वागत आहे। शंकर ठाकूर असतील आमचे सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर जरा सामना बघत असतील त्यांचं देखील आपण स्वागत करू। इट्स अ वाईट बॉल, पंचांना वाईट घोषित केला मैदानावरती। पहिला चेंडू ओमकार बाद, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू मात्र वाईट येताना पाहायला मिळतोय। आता सिकेला आकार येतोय तो सिंगलच्या माध्यमातून, अवंतरच्या माध्यमातून एकदम एक बास बड पाहतोय। विकासची अप्रतिम गोलंदाजी, विकासनं प्रभावित केले मैदानावरती। अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदकता आणि भन्नाट वेग दाखवत असताना ब्लॉक खालचा चेंडू सन्मान दिलाय। बॉलर बॅक ड्राइव्ह दाखवला, व्हेरी गुड बॉलिंग, व्हॉट अ फंटास्टिक स्पेल फ्रॉम विकास पाटील, ब्रिलियंट स्पेल मी म्हणेन। चांगलं सुंदर कमबॅक केलं मैदानावरती, मोठे फटक्यापासून वंचित ठेवलंय मुरबी संघाचा। ओमकार बाद झाल्यानंतर बाबू जरा आवाज कमी करा ना इकडे प्लीज, आवाज कमी करा जरा मागे प्लीज, जरा कॉमेंट करता येत नाही रे बाबू, थोडा आवाज कमी करा ना प्लीज, बोलाय ना आवाज कमी करा सांगा, नुसतं गोंगाट नको। सेमीफायनलचा सामना मित्रांनो, ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळून काढायचा चेंडू, हा पॅम जॅक केला तर पुढे सगळ्या फार बेगानं एकदम मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये। सुजय चेंडू खाली येत असताना चांगला सामना। मागच्या वर्षी ह्याच दोघांमध्ये फायनलचा सामना झाला आणि योगा एक बघा तुम्हाला पाहिलं कोइन्सिडेंटली या वर्षी मध्ये एन्काउंटरमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना दोन संघाच्या माध्यमातून। मागच्या वर्षी मुरबी संघ चॅम्पियन झाला होता, या वर्षी बघायचं सेमीफायनलमध्ये नावडा संघासमोर कोणता संघ धडक देणार तो मात्र फायनलच्या सामन्यामध्ये। 48 संघांची स्पर्धा आपण पाहिली आणि आतापर्यंत 45 संघांचा गाशा गुंडाळला गेला स्पर्धेच्या माध्यमातून आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून राहिले ते फक्त 4च संघ, म्हणजे 44 संघांचा गाशा गुंडाळला गेला आतापर्यंत। अप्रतिम स्पर्धा, 44 संघावरती मात करत स्पर्धा संघ आतापर्यंत इथपर्यंतचा प्रवास करत असताना बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, क्लोज अपील, काउंटर एन्काउंटर मध्ये पहिला आणि खूप स्ट्रॉंग अपील केलं मैदानावरती। व्हॉट अ बॉलिंग, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया विकास पाटीलची। जर गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, काय विकसित केली मैदानावरती स्वतःची गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हेरिएशन, गती भन्नाट निर्माण करतोय आणि त्याची लेन बघू शकाल तुम्ही। आउटचा स्टॉप स्टंप जास्त कोणची केली, त्याने एकही चेंडू ऑन साइडला फेकला नाहीये। व्हॉट अ फंटास्टिक स्पेल। यावेळी मात्र बॅटचा फेस लवकर ओपन केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, उंची जास्त, लांबी जास्त, भरपूर प्रचंड दडपण निर्माण झालं होतं। ट्रिमेंडस प्रेशर मधनं हा दिलासा देईल हा पहिला घनागती फटका, षटकार। बात आहे डीजे, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड असं म्हटलं जातं। खूप सुंदर गाणी, रात्रीच्या वातावरणात रोषणा अशी गाणी लागली ना तर जुने प्रेमी आशिक लोक जागे होतील।
आणि त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा त्यांचं लक्ष केंद्रित केलं जाईल. या आपण बोलूया सामन्याकडे. मजा आली. नितीनने देखील आमचं मनोरंजन केलं. PTCला आमच्या समेत आहे. KD बंधू आणि त्यांची संपूर्ण टीम आणि सर्व प्रेक्षक ज्यांना उदंड प्रतिसाद दिलाय आम्हाला या स्पर्धेमध्ये. पहिला षटकार, मच निडेड बाउंड्री. पहिल्या 5 चेंडूवरती फक्त 2च धाबा. शेवटच्या चेंडूची षटकार आणि 8 धाबा आल्यात. सुरुवात दमदार होते. आता मात्र सावध सुरुवात केली मुरबी संघानं आणि पहिला षटकार बंटी ठाकूर स्ट्राईक हँडला. विकीच्या बॅटमधनं खणखणीत पहिला षटकार. विकीला थांबवणं कठीण असतं, करतो चांगला फलंदाज आहे. त्यानं आपला डेब्यू केला होता मुरबीच्या मैदानावरनं. पहिल्या सामन्यामध्ये 65 धाबा कुठल्या होत्या फलंदाजानं. ओ भन्नाट वेग, ब्लॉकॉलचा चेंडू, मात्र लाईन चुकली. पंच हेच सांगत असताना गतीमध्ये जास्त गती प्रदान केली मैदानावरती. बघा ऍक्शन रिप्ले. पॉपिन क्रिकच्या माफ करा रिटर्न किकचा चेंडू बाहेर स्किड झालाय टप्पापर्यंत. इन द लास्ट मोमेंट चेंडू वळलाय आणि विकेट किपरने कुठे गॅदर केलाय याच्यावर लक्ष केलं. पंचानं सांगितलंय इट्स ॲब्सोल्युटली वाईट. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते आणि अवंतर संघाच्या माध्यमातून धावसंख्येला 9 आकार येतोय. चांगली क्लॅरिटी क्वालिटी विथ PTच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ओ यायले मात्र झेल यास निश्चित पकडला जाईल आणि फलंदाज बाद. बंटी ठाकूरची गेली संपुष्टात. चांगला झेल टिपला विकेट किपरच्या मागे. राकेशने बियॉन्ड विकेट किपर चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का दिला मैदानावरती. मुरबी संघाचा ज्यावेळी हुकमी फलंदाज ओमकार बाद होतोय तेव्हा मुरबी संघाला धावांसाठी आम्ही संघर्ष करता नेहमी पाहिलाय. फलंदाज बाद. करण अर्जुन वह वापस आएंगे, बिल्कुल नहीं आएंगे, लेकिन मैदान की बड़ी बल्लेबाजी अच्छी होती हुई. करण अर्जुन चित्रपट खूप गाजला. मात्र ह्या शाहरुख खानला मागच्या 4 वर्ष एकही पिक्चर सुपरहिट देता आला नाहीये. जवान पठाणने त्याला कमबॅक दिला आणि जवानने त्याला उभारी दिली. 4 वर्ष बॅड पॅचला त्यानं सहन केलं आणि सलमान खाननं 2000 ते 2007 ते एकही चित्रपट त्याला हिट देता आला नाहीये. वॉन्टेडने त्याला सफलता दिली. मोठ्या मोठ्या कलाकारांना बॅड पॅचला सामोरं जावं लागतं, तर तुम्ही आम्ही तर कॉमन आहोत आपण. ओव्हर द विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी, सुपर. मात्र राईट डायरेक्शन नाहीये. पंच सांगत असताना डायरेक्शन चुकलं आणि पंच सांगत असताना किती भन्नाट गती आहे गोलंदाजामध्ये. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. चेंडू टप्प्यात पुन्हा स्किड झालाय. जो मागच्या चेंडूचा रिप्लाय पुन्हा दाखवलाय आणि पंच सांगायचं ॲब्सोल्युटली वाईट. धावसंख्येला आकार येतो आपण. तर धावसंख्येला पुढे वाढत असताना बाबू फलंदाज गोलंदाज दाखव. काय दाखवतो तू? दिस इज स्क्रीन नको दाखवू. गोलंदाज सज्ज होतोय. यस, शुभम ठाकूर सेकंडला. बॅटचा फेस ओपन केलाय. वॉट अ कॅच. मात्र शेवटच्या मुवमेंटमध्ये झेल सोडलाय रोहितनं. कारण हे चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सातत्याने जेव्हा तुम्ही क्रॉस बॅट स्ट्रोक केलता तेव्हा इनसाइड एज लागण्याची जास्त शक्यता असते आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. इनसाइड एज लागली ना तर झेल टिपता येत नाहीये. आउटसाइड एज लागली तर झेल लवकर टिपता येतो, कारण तो चेंडू फ्लाय होतो आणि इनसाइड एज जेव्हा चेंडू लागतो तेव्हा तो खाली राहतो. आणि हे चित्र आपण पाहिलं बघा किती धुरला उडला. आणि मगाशी i11चे अध्यक्ष सन्माननीय कैलाशने धुरला उडवला. 75 गाड्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. एक बाब असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बोलाना शेटांचा फ्रेंड सर्कल फार मोठा आहे. राजू शेटांचं भरपूर प्रेम आहे आयोजकांवरती. मी म्हणेन त्या आयोजकांपैकी त्यावेळी भरपूर मान्यवर मंचावरती आपण पाहिले मागच्या काही दिवसामध्ये. ओ व्हॉट अ शॉट. खोदून काढला चेंडूला. लॉंगा चेंडूवर भिरकावून दिला. फॅबुलस स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश. दुसरा षटकार या सत्रातील. बेवकूफ औरत, मरे हुए
हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. मागच्या चेंडूचा रिप्ले बघा फ्रंट अँगलला. फुल टॉस चेंडू, प्रचंड ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, रोहन तिथे पोहोचला होता, मात्र चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं आणि क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण झालं आणि चेंडू सीमा पलीकडे निघून गेलाय. चौकारासाठी 21 धाबा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. फुल टॉस यावेळी चेंज ऑफ पेस चेंडू केला होता, यावेळी स्वीप केला चेंडूला सीमा पलीकडे. अजून एक चौकार. व्हॉट अ बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग विकीच्या माध्यमातून. थँक्यू. गोलंदाज होता हर्षद पाटील. प्रवीण, हर्षद पाटीलच्या टी शर्ट वरती बघितलं ना आपण 1-0-0 जो कार्यक्रमची मालिका लागायची 1992ला, मला आठवली ती मालिका. आणि तो 1-0-0 त्याचे 0-0 तुम्हाला पाहायला पाठीवरती. धावसंख्या 25, 2 बाद. व्हॉट अ बॅटिंग विकी. 20 धाबा कुठल्या 6 चेंडूचा सामना केलाय. 2 षटकार, 2 चौकार मारण्यात मैदानावरती. एकही सिंगल डबल नाही आतापर्यंत आणि विकीनं किल्ला लढवला. ओमकार वाजनंतर फार मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी मात्र स्वीकारताना व्हॉट इज द एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज द आन्सर. यावेळी विकी तुम्हाला पाहायला मिळतोय. जबाबदारी का असते, जबाबदारीची व्याख्या काय असते हे दाखवलं मैदानावरती. व्हॉट अ बॅटिंग. 2 षटकाची सांगता 25 धाबा 2 बाद. पहिल्या षटकामध्ये आल्या प्रवीण सांगतील आम्हाला 8 धाबा या षटकामध्ये आल्यात 17 धाबा. थँक्यू प्रवीण. ओ बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, क्लोज देखील तेवढा लवकर केलाय. कर चेंडू पुढे ठेवला होता पर्यंत त्याला बीट करत असताना आणि पंच सांगता लेग बाईज. धाबा कशावर येणं फार गरजेचं आहे आणि विकीला जास्त स्ट्राईक द्यायची आहे कारण आतापर्यंत चेंडू राहिले ते फक्त आता 11-24 चेंडूचा खेळ आहे मैदानावरती. झटपट क्रिकेट आहे मैदानावरती. 4 षटकाचा सामना. मुरबी संघ टॉस हरला, आता मात्र तो फलंदाजी करतोय आणि मात्र गोलंदाजी करतोय. देवीचा पाडा. मागच्या वर्षीचा सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आलाय. मागच्या वर्षी मुरबी जिंकला होता, बघायचं यावर्षी पुन्हा जिंकणार. 2-0 पुढे जाणार की 1-1ची बराबरी होणार. फायनल मध्ये नावडा संघासमोर कोणता संघ धडक देणार याची उत्तर शोधूया आपण. गोलंदाज तयार. विजय मात्रे भन्नाट वेग. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी मैदानावरती दाखवली. चेंडू एवढ्या रात्रीच्या रजनीमध्ये एवढ्या भन्नाट वेग असेल तर गोलंदाजांना दिसणार कसे चेंडू, हा मोठा प्रश्न मैदानावरती निर्माण होतोय. बघा ऍक्शन रिप्ले. शफल झाला होता विकी. ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला मेरिटनुसार खेळत नाही मैदानावरती कारण ते क्षेत्र खाली होतं, ते त्याला क्लिअर करायचं होतं. डॉट चेंडू. विजय मात्रे भन्नाट वेग दाखवत असताना ओ यावेळी मात्र नशिबाचा चौकार आणि पंच सांगतील इट्स अ वाईट. याच 5 धावांना मगाची नावडा संघ जिंकलाय आणि मगाची 5 धावांना जो संघ हारलाय तो मात्र चिंद्रन संघ. कारण पहिल्या चेंडूवरती 22च्या माध्यमातून 5 धाबा मिळाल्या होत्या आणि मुरबीज नावडा संघाला 2 चेंडूमध्ये 1 धाब्याची गरज होती आणि पंच रेफर केलाय त्या तिसऱ्या पंचांना. या तांडेल सर तुमची जबाबदारी वाढली. बॅटर फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. सक्सेसफुल झाला तर पुन्हा वाढेल, नाही तर तुमचा स्टॉप केला जाईल. 31 धाबा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. मंचावरती आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व नितेश शेट देखील आलेत, ज्यांच्या माध्यमातून आमदार चषक स्पर्धा रंगली घोटच्या स्पर्धेमध्ये. आणि प्रवीण तू खूप चांगला उल्लेख केलास की सर्वात जास्त ह्या वर्षामध्ये विवर्स कोणत्या स्पर्धेला असतील त्या मात्र त्यांच्या स्पर्धेला होते. आणि यस ॲब्सोल्युटली नो बॉल. 4+1 5 धाबा मिळतील आणि धावसंख्येला 11-26 या धावसंख्येवरती. परवा दिवशी आपण 26 जानेवारी हा कार्यक्रम आपण जल्लोष केला. 75वा आपला यस अमृत महोत्सव. 31 धाबा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. 2.2 षटकांची सांगता धाबा झाल्यात. ओमकार बाजांच्या धाबांचा लक्ष विकीनं पूर्ण केलाय. शॉट ऑफलाईन चेंडू. फ्रीचा इशारा होता. चेंडू लॉंग लेग रिझर्व मध्ये गॅप शॉटचा चयन केलाय. चेंडू सीमा पलीकडं. अजून एक चौकार. एकदा विकीसाठी जोरदार टाळ्या मारूया कारण अप्रतिम फंच केली मैदानावरती. व्हॉट अ फंटास्टिक नोक फ्रॉम द विकी. ओमकार बाजांतर असं वाटलं की संघ कमी पडेल, 30-32 वरती आउट होईल असं वाटलं, मात्र चांगली कामगिरी केली आणि चौकारानं धावसंख्येला आकार दिलाय मैदानावरती. 1 धाबा धापलकावरती वाढत असताना सातत्यानं यस नितेश शेट आमच्याकडे निरोप घेताना खूप खूप धन्यवाद नितेश शेट. एक चांगलं व्यक्तिमत्व मित्रांनो, राजकारणातील सर्वात चांगलं व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरती नेहमीच यस त्याने आपल्याला बाईक देखील दिली. नितेश दादा थँक्यू, खूप खूप अभिनंदन. यस थांबायचं आपल्याला, बोला सांगतीलच तुम्हाला. प्राइज सेरेमनीसाठी एक चांगलं व्यक्तिमत्व मित्रांनो घोडगावच्या माध्यमातून एक नवीन सूर्योदय आपण पाहतोय. गोरगरिबांसाठी नेहमी झटणारं हे व्यक्तिमत्व. 35 धाबा 2 बाद स्थिती आपण पाहतोय.
तिसरे षटक बॅटचा फेस लवकर ओपन केलाय चेंडू घराघरात निघून झाला तो मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं दिलंय या स्थिती देत असताना एकच धाव पलकावरती स्ट्राईक जास्त मुकेशला यावेळी मात्र घ्यायची ती विकीला एकच धाव चेंडू कनेक्ट मेल झाला नाही स्वतःवरती नाराज झाला शॉट त्याला व्यवस्थित कनेक्ट करता आला नाहीये आणि मात्र शुभम ठाकूर येणार आता मात्र स्ट्रायकरला विकीच्या धावसंख्येत 10 चेंडूमध्ये 29 धावा कुठल्यात त्यानं जबरदस्त फटकेबाजी केली मैदानाच्या चारी बाजू धावा कुठल्यात त्यानं आणि धावसंख्येत चांगली निर्माण केली मुरबी संघाची धावसंख्या आतापर्यंत 36 2 बास्ती आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे 2 more डिलिव्हरीज टू गो ऑफ थर्ड ओव्हर अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे मैदानावरती फलंदाज बाद यास नवदेश शेठ पाटील नावडा यांचे इथे आगमन झाले विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन सांडपण व्हावं तर आमचे कांचन पालकर उत्कृष्ट स्कोरर देखील हा सामना एन्जॉय करतात स्वागत आहे कांचन तुमचं सध्या बिचुंबेला ते स्कोरिंग करतात Have a look at the action replay from side angle. Beautiful delivery. फलंदाज बाद यस त्यानं उघड्या सोडल्यात आणि फलंदाज बाजूला शुभम स्वतःवरती नाराज झाला अजूनही धक्का मैदानावरती Have a look at the action replay from front angle. Clarity with quality. PTC. What a fantastic job. क्लीन बोल्ड अजून एक धक्का मैदानावरती विकी अजूनही मैदानावरती आहे विकीकडे लक्ष असणारी चांगली गोलंदाजी मी कौतुक करेन विजय म्हात्रेचं सुंदर कमबॅक केलं मैदानावरती सच अ वंडरफुल कमबॅक फ्रॉम द विजय म्हात्रे धावसंख्येला आकार 36-3 बास्ती आपण पाहतोय रात्रीच्या वातावरणात रंगली स्पर्धा शेवटचा चेंडू प्रवीण सांगत असताना प्रवीणचं मी कौतुक करा विसरणार नाहीये अँकरिंग देखील केली कॉमेंट्री देखील केली आणि आता ॲज अ स्कोरर देखील काम करतात म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही कारण गावाची स्पर्धा आहे आणि गावाचं नाव मोठं झालं तर प्रवीणचं नाव देखील मोठं होणार यात शंका नाहीये ही चांगली जोडी आमची रोशन आणि आमचे प्रवीण यांची जोडी या परिसरातील सर्वात लोकप्रिय जोडी फायनल डिलिव्हरी ऑफ द थर्ड ओव्हर 36-3 बास्ती आपण पाहतोय चांगला चेंडू ब्लॉक हॉलचा चांगला चेंडू होता आणि यामध्ये चेंडूला फक्त सन्मान दिलाय विकीला स्ट्राईक घ्यायचे धाव झाली असती मात्र विकीला स्ट्राईक घ्यायची आहे शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करा 36 धावा 3 बास्ती आपण पाहतोय स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील आमचे राजू शेठ हा संपूर्ण परिवार त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय चांगली स्पर्धा अविस्मरणीय स्पर्धा सातत्याने प्रकाश जोतारणारी स्पर्धा आणि मच वेटेड टुर्नामेंट म्हटलं तर कारण ह्या स्पर्धेची प्रतीक्षा 365 दिवस केली जाते जेव्हा या स्पर्धेचं रणशिंग फुंकलं जातं रोशन तेव्हा विदिन 24 तासामध्ये 48 टीमा झाल्या होत्या हे यश आहे या आयोजकांचं 36 धावा 3 बास्ती आपण पाहतोय रात्रीचे वाजलेत ते मात्र 1:16 आणि पहिला सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर पहिला आपण पाहतोय त्यानंतर मात्र ग्रँड फिनालेकडे आपण वळणार आहोत 1:16 स्ट्रायकरला विकी जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय विकीनं आतापर्यंत 10 चेंडूचा सामना केलाय 29 धावा त्याने कुठल्याच मैदानावरती मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करत असताना क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं आपण किती फॉर्म मध्ये आहेत आपण काय करू शकतो मैदानावरती ओमकार जरी बाद झाला तर मी जबाबदारी घेऊ शकतोय हे त्याने दाखवलंय मैदानावरती 36 धावा 3 बाद स्थिती आपण पाहतोय शेवटचं चढक मार्गस्थ असताना राकेश पानेरकर गोलंदाजी मध्ये येत असताना राकेश पणेकर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये येत असताना मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती अचूक टप्पा आहे त्याच्याकडे भेदकता आहे आणि भन्नाट वेग देखील आहे गोलंदाजाकडे फुलटा चेंडू यासाठी स्ट्राईक घेतली होती विकीनं खणखणी षटकार नो बॉलचा पंचांगाने इशारा 6+1 7 धावा होत नाही स्पर्धा सोडून जाण्यासाठी मात्र बंद आहे स्पर्धेला 7 दिवसाची स्पर्धा शेवटच्या टप्प्यात मैदानावरती प्रवीण मजा आली स्पर्धेमध्ये आम्ही आनंद लुटला स्पर्धेचा कारण आयोजन चांगलं होतं नीटनेटकेपणा होता फक्त 8च संघ दर दिवशी खेळले आणि एकूण 6 पूलच्या माध्यमातून 48 संघ स्पर्धेमध्ये पाहिले अप्रतिम क्रिकेट स्पर्धा अविस्मरणीय ही स्पर्धा आणि प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारी स्पर्धा आपण पाहतोय फ्रीडचा इशारा ऑन साइडला वॉटर शॉट What a brilliant stroke and this is a good finish to the सीमा पलीकडे आणि पीटीसीचे ऑपरेटर हा झेल टिपत असताना आयोबा त्यासाठी पैसे असते तर निश्चित त्यांना मिळाले असते यस लॅपटॉप वाचवलाय 80,000चा लॅपटॉप आहे जर चेंडू हिट झाला असता तर आयोबा कॅच दूरच मात्र लॅपटॉप कामात न गेला असता यस या हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट
ओ व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉडी बॅलन्स बघा, बॅटचा फेस बघा, बॅटचा फ्लो बघा, शोल्डरचा योग्य वापर बघा आणि क्रीजचा सुंदर वापर केलाय आणि या झेल टिपला आमच्या ऑपरेटरनं पीडीसीच्या हा षटकार आलाय. कॉमेडी बॉक्समध्ये हा चेंडू चांगला चेंडू टलवलाय. लॉंग ऑफला शतशिका जज करेल मध्ये त्याच्या वाक्यामध्ये नाहीये. सीमा पलीकडं अजून एक चौकार. पन्नास धाबा दापलकावरती 53 ऑन स्कोरबोर्ड. विकी खेळतोय 45 धाबांवरती. व्हॉट अ फंटास्टिक नॉक. आणि याच बरोबर चेंडू खोदून काढलाय. चेंडू फ्लाय होणार शंका नाहीये. 49 वरती पोहोचलाय विकी आणि धावफलकावर धावा 57. धावा धावा आणि धावा. पहिल्या चेंडूवरती ओमकार बाद झाला. खूप जल्लोष केला देवीच्या बाडा संघानं. मात्र विसरले होते की ओमकार सारखाच खेळणारा फलंदाज विकी बाद नाही झाला नव्हता आणि त्याने मात्र मैदानावरती अहंकार माजवलाय. 21 3 चेंडू मध्ये कुठल्या राकेश या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी. ओ 50 धाबा काढायचे आहेत. हा प्रेशर आहे मैदानावरती. हा प्रेशर आहे मैदानावरती. कारण 49 धाबा कुठल्या विकीनं 15 चेंडूचा सामना केलाय. थोडीशी दमछाक झाली बघा. थोडासा थकलाय तो. चेहऱ्यावरती त्याच्या थकवा जाणवतोय आणि चेंडू देखील त्याला हिट झालाय. मात्र बॉडीला 49 धाबा 15 चेंडू मध्ये त्याला कुठल्याच बघायचं 50 धाबा पूर्ण करणार का. 2 चेंडू अजूनही पर्याप्त आहेत मैदानावरती. एकदा पूर्ण करायचा मानस आणि फलंदाज बाद. ऍब्सोल्युटली गॉन. 49 वरती विकी बाद झालाय. प्रेशर घेतलं 50 धाबांचं आणि भरपूर वेळा आपण पाहिलंय. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया विकीची फलंदाजी आवडली असेल तर. व्हॉट अ फंटास्टिक नॉक. 49 धाबा कुठल्यात मागच्या 16 चेंडू मध्ये कुठेही ओमकारची कमी भासू दिली नाहीये. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम द विकी पार्ट. विकी रिप्ले मध्ये बघू शकाल आपण. रनआउट कसा झाला. बॅट ग्राउंडिंग केलेली हवेमध्ये होती आणि पंचांना सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली इज गॉन. 49 धाबा कुठल्या फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 57 धाबा दापलकावरती. ऑफ साइडला ऑन साइडला चांगला फटका खेचला. गॅपचं शॉटचं सिलेक्शन आणि चेंडू निघून गेला. सुजाला बीट करत असताना लॉंगांना चांगलं प्रोडक्शन मिळतंय आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 57 वर धावसंख्या फ्लाय होणार ती मात्र 59 वरती आणि 60 धाबांचं लक्ष असणार आहे. मोठं लक्ष असणार आहे देवीचा पाडा संघा समोर. या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोलानाथ पाटीलचा. पक्षाचा झुंजार नेता A1 सरपंच वल्लभ गावाचा. शेका पक्षाचा झुंजार नेता A1 सरपंच वल्लभ गावाचा. जनमनात एकच नाव रे. जनमनात एकच नाव रे. दोस्त का दोस्त हो यारो का यार रे. भोलेनाथ पाटील आमचा भोलेनाथ दादा 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 रे. डीजे मास्टर मच्छिंद्र पाटील सर. आता आपण जे संगीत ऐकलं ना हे आवाज होतं रोशन पाटील शिरवली यांचं. खऱ्या अर्थाने रोशनचं कौतुक करावं लागेल. रोशन अभिनंदन. खूप सुंदर संगीत. यस थँक्यू महागुरु. खरोखरच कौतुक करूया आपण रोशनचं.
का रोशन मंडप डेकोरेशन देखील चालवतात, कॉमेंट्री देखील करतात, संगीत देखील देतात आणि गायन देखील करतात. चारही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी. अभिनंदन रोशन तुझं. परवीन तुझं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. बाबू काय आलं? 60 धाबांचं लक्ष. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. बोलणार त्यांचं आपण अभिनंदन करूया, कारण कानपोलीस संघात रतनबुवा ट्रॉफीमध्ये चॅम्पियन झाला आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची निश्चित मिरवणूक काढण्यात आली. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलं आणि प्रेक्षकांनी देखील भरपूर भरून त्यांना आशीर्वाद देखील दिले. हा बघा ब्युटिफुल व्ह्यू फ्रॉम ड्रोनच्या माध्यमामध्ये बघू शकाल आपण. सच अ ब्युटिफुल व्ह्यू. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर, कारण रात्रीच्या वातावरणामध्ये हा लक्क प्रकाश तुम्हाला पाहायला मिळतोय. शुभ्र निरभ्र आकाश आणि शुभ्र प्रकाश. चंद्र आहे साक्षीला एक्झॅक्टली डोक्यावरती. चंद्र देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. थंडीची कडाक्याची थंडी मैदानावरती आणि या थंडगार वातावरणामध्ये हा रंगणार सामना. बघायचे देवीचा पाडा संघ मागच्या वर्षी पराभूत झाला होता, मात्र 365 दिवसांना पुन्हा त्यांना संधी मिळणार या संघाला फाईट करण्यासाठी. बघायचं मुरबी संघ 2-0 पुढे जाणार की 1-1ची बराबर करून देवीचा पाडा संघ या मैदानात जिंकणार. 49 धावांची मादक केली. अभि बघू शकाल तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा कव्हर केली जाते पीटीसीच्या माध्यमातून आणि बोलाना शेठ आणि राजू शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. यशस्वी आयोजक बोलाना शेठ, कारण फार कमी वयामध्ये ते सरपंच झाले आणि त्यांच्या सध्या सौभाग्यवती त्या सुद्धा यावेळी मात्र सरपंच पदावरती विराजमान होताना तुम्हाला पाहायला मिळतात. चांगलं आयोजन. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना एकूण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 48 संघाचा सहभाग. 48 संघाच्या माध्यमातून 3च संघ स्पर्धेमध्ये कायम राहिलेत, त्यामुळे या स्पर्धेत 45 संघाचा आतापर्यंत गाशा गुंडाळला गेलाय. हा बघा सुंदर ट्रॉफ्या. या ट्रॉफ्यांसाठी हा संघर्ष सुरू आहे. चॅम्पियन कोण बनायचं आपण उत्तर शोधूया. हे बघा भोलानाथ शेठला बघू शकाल. पूर्ण आयोजक कमिटी आमच्या स्क्रीन समोर. या स्क्रीनवरती बघू शकाल भोलानाथ शेठ यांची संपूर्ण कमिटी या स्क्रीन समोर दाखवत असताना विहंगम दृश्य, खूप सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय स्क्रीनच्या माध्यमातून. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. हे बघा सर्व आमचे आयोजक एन्जॉय करत असताना प्रचंड मेहनत त्यांच्या स्पर्धेमध्ये. जिंकण्यासाठी गरज आहे ती 60 धाबांची. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, फलंदाच्या गगनभेदी षटकार आणि ओसांडून क्रीडानगरी यामध्ये अक्षरशः मागच्या 7 दिवसामध्ये ही क्रीडानगरी दुमदुमली. सुजलम सुपलम क्रीडानगरी, प्रसन्न आल्हादक वातावरण, रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये रंगणार हा सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर पहिला सामना रंगणार. आणि नावडा संघ समोर कोणता संघ फाईट करणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली. बघायचे देवीचा पाडा संघ सामना जिंकणार की मात्र मुरबीच्या फलंदाज विकीने केलेली 49 धावांची मादक केली या संघाला तारणार, याचं उत्तर शोधूया आपण 4 षटकामध्ये. सामना सुरू करा. पंच चेंडूची मागणी केली जाते, चेंडू प्रोव्हाइड करा. यस बोलाना शेठ यांचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. फार कमी वयामध्ये प्रवीण, मी पहिल्या दिवशी देखील सांगितलं होतं की सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनले होते शरदचंद्र पवार साहेब. 38 वयावरचे होतं. सर्वात कमी वयाचे महापौर डॉक्टर संजीव नाईक, वय वर्ष फक्त 25. त्यानंतर सर्वात कमी वयाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि सर्वात कमी वयाचे सरपंच कोण असतील ते मात्र भोलानाथ पाटील. कारण फार कमी वयामध्ये नवतारुण्यामध्ये ही तुम्हाला संधी उपलब्ध होते आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलंय आणि लोकसेवेमध्ये आपला ठसा उमटवलाय. ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बोलाना शेठ यांचं आपण स्वागत करूया आणि बोलूया सामन्याकडं. जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष मैदानावरती. 15.00ची गती मात्र राखावी लागणार आहे. रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये कडाक्याची थंडी आहे. आमदार बाला नांदगावकर, कमी वयाचे बाला नांदगावकर. यस, बालासाहेब नांदगावकर कमी वयाचे सर्वात आमदार. सध्या ते महाराष्ट्र नवीन सेनेमध्ये निश्चित राज ठाकरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत असताना. यस, या आपण बोलूया सामन्याकडे. 60 धावांचं लक्ष. या मजा येईल सामन्यामध्ये, कुठे जाऊ नका. पात्र एन्काउंटर पहिला सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करत आहोत. 60 धावांचा लक्षाचा पाठलाग कसा होणार, किती चांगली फलंदाजी होणार, किती चांगली गोलंदाजी होणार, किती शतकचा दर्जा राखणार, किती सामना ठसर होणार, किती सामन्यामध्ये खुन्नस निर्माण होणार, किती दर्जा, किती स्टँडर्ड, किती बॉटम, किती लेवल ऑफ क्रिकेट पाहायला मिळणार, या उत्तर शोधूया आपण येणाऱ्या 4 षटकांमध्ये. गोलंदाज सज्ज संकेत पाटील. गोलंदाजीमध्ये येत असताना भन्नाट वेग, सर्वात चांगला गोलंदाज, मोरबी संघाचा ट्रम्प कार्ड ज्याला संबोधलं जातं. नेहमी P1 मध्ये ट्रिमेंडस प्रेशर आणि ब्युटिफुल बॉलिंग आणि तेवढा चांगला काउंटर अटॅकसाठी ओळखला जाणारा गोलंदाज, जास्त उंचीचा गोलंदाज असणारा, तुम्हाला भन्नाट वेग दाखवणारा संकेत पाटील मात्र वॉर्मअप करत असताना. आणि ओमकार ज्यानं मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला, तो 0वरती बाद झाला, मात्र 49 धावांची खेळी केली ती मात्र विकेनं. मजा येईल सामन्यामध्ये. पहिला चेंडू, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, राकेश पाणेरकर सायकंडला. हा चेंडू मात्र त्यानं यावेळी मात्र फक्त चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याला दिसला नाहीये कारण गती जास्त निर्माण केली. आणि बघा ऍक्शन रिप्ले कसा राहिलाय.
ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. हा चेंडू मात्र एल्बोला लागला, हिट झालाय आणि हेच सांगत असताना पंच डॉट डिलिव्हरी. पंचाची भूमिका देखील चांगली राहिली. सर्व पंचांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. अनिल टेंबे सर मागच्या 7 दिवसामध्ये 7 रात्रीमध्ये चेंज ऑफ पेस मोठा फटका लोकांच्या डोक्यावर बिरकावून दिलाय. चेंडू काऊ कॉर्नर निघून जातोय सीमा पलीकडे. पहिलाच खणखणीत षटकार. आपले साठी 5 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली. 6व्या चेंडूवरती विकेला षटकार मारला होता. मात्र इथे दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारलाय देवीच्या पाटा संघानं. ओ ब्युटिफुल कमबॅक, वंडरफुल कमबॅक, ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस अँड ॲज वेल ॲज राईट डायरेक्शन. ॲक्युरेसी बघा, परफेक्शन बघा, शोल्डरचा वापर बघा, क्रीजचा वापर किती सुंदर केलाय आणि रिलीज ऑफ डिलिव्हरी लवकर स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॅलन्स केलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक, शॉटचं सिलेक्शन चुकलं फलंदाज संकेत पाटील चांगली गोंजी केली आणि राकेश पाणेकरचं मात्र शॉटचं सिलेक्शन चुकलं सावरती खेळत असताना. ओ यामध्ये कमी गतीचा चेंडू आणि कमी लांबी मध्ये दाखवत असताना हे संकेतला जादूगर गोलंदाज म्हटलं होतं. संकेत आवाज खूप छान छान काढतो, कारण मी ऐकलं होतं पालेश्वर चषकामध्ये खूप चांगली आवाज काढली होती आणि महागुरूंनी त्यांना फोर्स केला होता. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. बघायचं पंचाकडे अपील मागितलं जाते, थोडी टीम मिटिंग केली जाते. हा संघ पिवळ्या जर्सीमध्ये असं वाटतं की ऑस्ट्रेलियन संघ आहे, कारण ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाने विश्वकप जिंकला असं वाटलं होतं. प्रवीण भारत यावर्षी सर्व सामने 10 सामने जिंकला होता, मात्र नेमका 11वा सामना हरावा लागला आणि वर्ल्ड कप आपल्या हातात निघून गेलं आणि फलंदाज बाद झालाय. चर्चा झाली, कारण आम्हाला स्क्रीनमध्ये दिसलं होतं, मात्र पंच जोपर्यंत सांगत नाहीये तोपर्यंत आम्ही घोषित करत नाहीये. या आपण डीजेला देऊया सुमधुर संगीताच्या माध्यमातून एक संधी देऊया. संकेत एक चांगले पंच असतात, जेव्हा ते नाचतात ना त्या गोट्या देखील फेल्या त्यांच्या समोर. तर त्यांची मुरबी प्रीमियर लीग होते तेव्हा जल्लोष होतो त्या स्पर्धेमध्ये, तर ती स्पर्धा त्यांच्या गावासाठी असते आणि गावापुरती असते. तेव्हा संकेतला आम्ही पाहिलंय, चांगला कलाकार आहे तो आणि चांगला गोलंदाज देखील आहे. सध्या त्याला ट्रम्पकार म्हणून पाहिलं जातं. व्हॉट अ फंटास्टिक स्पेल. षटकारानंतर सुंदर कमबॅक केलाय. ओ बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, फुटबॉलचा वापर नाहीये. पंचाकडे अशा नजरेनं पाहिलं, वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलं आणि चेंडू मात्र निघून गेलाय. व्हॉट अ बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी बघा. ॲक्शन रिप्ले कसा राहिलाय, बॅकफुटला गेला फलंदाज, चेंडू खाली राहिलाय. डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी ज्याला संबोधलं होतं, चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर आणि फलंदाज बीट केला. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. ऑन साइडला अटॅकिंग स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षक जज करेल, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला असता, मात्र स्वतःला स्ट्रेच केलं. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं लॉंग ऑनला. एकच धाव फलकावरती येणार आणि 7 धावा फक्त फलकावरती. व्हॉट अ फंटास्टिक कमबॅक. विघ्नेश चेंडू खाली आला होता, किती सुंदर कमबॅक केलं बघा. पहिला चेंडू बीट, नंतर षटकार, नंतर मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आणि आपण किती चांगली गोंजी करू शकतोय हे दाखवलं मैदानावरती. मुरबी संघाने जेव्हा फलंदाजी केली तेव्हा पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या आणि त्याला प्रत्युत्तर करत असताना देवीचा पाडा संघ त्यांना धावा उभारल्या त्या 7. मुरबी संघाला षटकारासाठी 5 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली. विकेनं 6व्या चेंडूवरती षटकार मारला होता, मात्र देवीचा पाडा संघानं दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला होता. सामना नेट टू नेट फाईट चालणार, कारण दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे आणि दोन्ही संघ मात्र मैदानावरती स्वतःला झोकून देत असताना, कंबर कसत असताना मजा येईल सामन्यामध्ये. 8 धावा फलकावरती. या आपण ऐकूया डीजे माध्यमातून एक सुमधुर संगीत. गोट्या अंपायर म्हणतो इथं नाचतो स्वर्गामध्ये, नाचला इंद्राच्या दरबारात काय होईल म्हणतो, कोण फिदा होईल. मी सांगितलं तर कोण फिदा होणार, फक्त यम फिदा होईल. तर गोट्या काला यम काला, काल्या साडीला काला ब्लाऊज मॅच. 60 धावांचं लक्ष, 7 धावा दाखल करतो आल्यात. फक्त 53 रिक्वायरमेंट फ्रॉम 18 बॉल्स अँड स्कोर बट ओनली 7 रन, लॉस ऑफ दी 1 विकेट. हा गोट्या कलाकार, कारण नमो चषकामध्ये आम्ही खूप मजा गेली गोट्या समवेत. फायनलच्या दिवशी 235 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळले. वेगवान गोलंदाज सज्ज होत असताना विघ्नेशला अटॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती जज करतोय, त्याच्या वाक्यामध्ये नाहीये, या 6 वाक्यामध्ये आणि विकी हेच सांगत असताना अप्रतिम शतक्षण दाखवलंय विकीनं. आणि ज्या विकी ओमकारनं, माफ करा, विकी
विकीने 49 धाबा कुठल्या ओमकार 0वरती बाद झाला आणि ओमकारने घेतलेला जेल. बघा दर्जा दाखवते ओमकार त्याचा आणि स्टँडर्ड दाखवला, लेवल ऑफ क्रिकेट दाखवलाय. क्षेत्रक्षणाला एन्जॉय करत असताना ऍक्शन रिप्ले बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. सी द ऍक्शन रिप्ले ऑफ द लास्ट डिलिव्हरी. वाटतं शॉट चांगला फटका होता, उंची जास्त नव्हती मात्र ताकद जास्त होती षटक्यामध्ये आणि ओमकारने वाटतं कॅच, स्पेक्ट्युक्युलर कॅच आणि व्हॉट अ बॅलन्स. शेवटच्या टप्प्यापर्यंत बोर्ड वरती गेले सांगितलंय. ऍब्सोल्युटली गॉन. व्हॉट अ फिल्डिंग. सुबह से लेकर शाम तक रात भर प्यार करेंगे, दिन भर प्यार करेंगे तो काम कब करेंगे प्रवीण, हे भी सवाल है. चलो 7 रन धावा बलकावरती चांगली गुंजी मैदानावरती. फुल टॉस, फुल रन डिलिव्हरी मात्र विकेट किपरला बीट केलाय. चेंडूचा पाठला करत असताना पंचांचा एक्झॅक्टली समोर इन फ्रंट ऑफ द अंपायर. मात्र एक धाव मात्र अंकित केली. सिंगल डबलने काय होणार नाहीये. पंच बाईची गुण करत असताना सिंगल डबलने काय होणार नाहीये. मेरे दोस्त मंजिल दूर है तो आपको चलना नहीं मेरे दोस्त, भागना पड़ेगा क्योंकि मंजिल दूर है. मकसद एक ही है, मुकाबले को जीत में मुकम्मल करना. लेकिन इतना आसान भी नहीं है और इतना मुश्किल भी नहीं है. मजा येईल सामन्यामध्ये. फक्त 8 धावा 2 बास्ती आपण पाहतोय. रात्रीच्या वातावरणामध्ये हा आलेला सामना आपण पाहतोय. चंद्र आहे साक्षीला, कारण आपल्या डोक्यावरती एक्झॅक्टली चंद्र दिसतोय तुम्हाला. सुंदर वातावरण, थंडीचे कडाक्याची थंडी, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला आम्हाला स्पर्धेला तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण प्रेक्षक आहेत म्हणून आपण आहोत आणि प्रेक्षक आहेत म्हणून ही स्पर्धा आहे. वेल डन, गुड बॉलिंग. चेंडूचा पाठलाग केलाय, स्क्वेअर कट केलाय विकीच्या स्टाईल मधनं. चेंडू यावेळी विश्वनाथ गुंडप्पा स्टाईल कट करत असताना चेंडू पॉइंट लाईक झाले, डीप मध्ये प्रोटेक्शन मिळतंय. समीर चेंडू खाली येत असताना एकच धाव पालकावरती 9 धावा. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि नंतर मात्र एकही चौकार षटकार नाहीये. मागच्या आपण या षटकातील 3 चेंडू आणि त्या षटकातील 4, 7 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये मागच्या. त्यामुळे धावसंख्येला कमी गती निर्माण झाली आणि देवीचा पाडा संघावरती ट्रिमेंडस प्रेशर निर्माण केलं. बघायचं मुरबी संघ मागच्या वर्षी सामना जिंकला होता, यावर्षी देखील सामना जिंकणार की देवीचा पाडा 1-1 न पुढे यावेळी मात्र सरशी घेणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. Oh, beautiful delivery, magnificent, fantastic length, line, pace, pitching, accuracy, perfection, direction, shoulderचा योग्य वापर, व्हेरिएशन दाखवत असताना such a beautiful delivery and this is a good finish, quick delivery. कट केला होता चेंडू मात्र स्विंग देखील मिळाला होता, चेंडूला पुढे ठेवला होता आणि स्विंग देखील दिला मैदानावरती. 9 धावा 2 बास्ती आपण पाहतोय. विकेट किपर खूप क्लोज आहे. जेव्हा विकेट किपर क्लोज असतो ना तेव्हा पंचांचं काम मात्र वाढतं, कारण बाहेरचा चेंडू ते आतमध्ये आणतात आणि पंचांना गाफील करतात. त्यामुळे पंचांचं लक्ष विकेट किपरवरती जास्त असतं मैदानावरती. विकेट किपर बंटीचं मी कौतुक करेन, एवढ्या भन्नाट वेगामध्ये देखील तो क्लोज विकेट किपिंग करतोय, हे फार महत्वाचं आहे. हा स्टँडर्ड आहे मुरबी संघाचा. 9 धावा 2 बास्ती आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. रायगड राष्ट्रीय अध्यक्ष संदीप पाटील सर हा सामना बघत असते, स्वागत आहे तुमचं. आमचे भाऊ ठाकरे देखील ते मंचावरती आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 9 धावा फक्त 2 बळात. फायनल डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर, कपल ऑफ द ओव्हर्स. 9 धावा फक्त मैदानावरती. देवीच्या पाडा संघाचा आवाज निघत नाहीये कारण शांत वातावरण मैदानावरती. प्रचंड प्रेशराईज केलंय मैदानावरती. मागच्या 8 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. कट करण्याचा प्रयत्न जाग्यावरनं पंच सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू लेग स्टंप, एव्हरी वाईड, एव्हरी आउटसाइड टू ऑफ स्टंप. इट्स ॲब्सोल्युटली वाईट. चेंडू शेवटच्या मुमेंटमध्ये टर्न झाला, वळला चेंडू मैदानावरती आणि विकेट किपरने बाहेर गॅदर केला हे पंच सांगत असताना आणि पंचाची कामगिरी चांगली राहिली. आता मात्र 2 डिजिटमध्ये संघ येतो. 10 धावा 2 बास्ती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू षटकातील, त्यामुळे समीकरण मोठं असणार आहे. 13 चेंडूंमध्ये फार मोठ्या धावांची गरज असणार आहे. संघाला 50 धावांची गरज आहे 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत मैदानावरती. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. फुटवरचा वापर नाहीये, कोणत्या प्रकारचा पद्धतालित्य नाहीये. शुद्ध मराठीमध्ये पद्धतालित्य म्हटलं होतं. बघा ऍक्शन रिप्ले प्रिव्हियस डिलिव्हरीचा. खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा स्विंग केलाय, कट केलाय, बाहेर आणलाय चेंडू इनस्विंगरच्या आउटस्विंगरच्या माध्यमातून आणि फक्त 10 धावा 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे.
जे 12 चेंडू 50 धावांची गरज आहे. मात्र चांगली कंबर कसली मोरबीच्या संघानं, कारण दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. नंतर 10 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार आले आहे. तर देवीचा पाडा संघाची धावसंख्या कमी पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये पकड निर्माण करतोय. कारण या षटकामध्ये फार कमी धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकामध्ये इकॉनॉमी गोलंदाजी राहिली. अजून अनुशासित गोलंदाजी डिसिप्लिन गोलंदाजी झाली आणि फक्त 3 धावा आल्यात. वाईटची पकडून धावसंख्या आपण 3 पाहिल्यात. एकूण धावा 10, 50 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. बघायचे नावडा संघासमोर कोणता संघ धडक देणार ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये, हे पाहणं मात्र आता उत्कंठेचं ठरणार आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. नावडा संघाचा तापा इकडे येत असताना प्रशांत खानावकर नेतृत्व करत असताना स्वागत आहे प्रशांत खानावकर. चेंज ऑफ पेस, बॅकफुटला गेला, जागावर रूम दिला स्वतःला. चेंडू फाळणी मध्ये क्लिअर करत असताना आता मात्र मजा येईल सामन्यामध्ये. हा खणखणीत षटकार. दुसरा चेंडूवरती षटकार आला आणि आता मात्र 13व्या चेंडूवरती पहिला षटकार, दुसरा षटकार येतोय. येणारे चेंडू 11 आणि 46 धावांची गरज आहे. तुम्ही पाहताय पहिला सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर पहिला आपण पाहतोय. 44 धावांची गरज आहे. माफ करा, षटकार होता. 11 चेंडू 44 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये चौकाराची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन, लॉप केलाय चेंडूला, लॉंगा चेंडू बिरकावून दिलाय. सामना आम्ही जिंकू शकतोय हे मात्र सांगितलंय मैदानावरती. व्हॉट ऑफ बॅटिंग फ्रॉम सुजय, इज लिटरली ऑन द फायर. कैसी बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था. क्या बात है. AK-47 डुडुडुडुडुडुर. मजा येईल मैदानावरती. 22 धावा 2 बास्ती आपण पाहतोय. या 2 षटकारानं मोरबी संघाला जागा केलंय. अक्षरशः खडबरून जागा द्यायला झोपेत ना संघ. मागचे 2 षटकार 22 धावा 2 बाद 2.2 षटकांची सांगता झाली आणि सेकंड इनिंगचा सामना आपण पाहतोय. काय कॉर्डिनेशन आहे बघा दोनचं. गतीमध्ये परिवर्तन, फायनली क्लिअर केलं. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट स्ट्रोक, 1 बाउंस सीमा पार. अजून एक चौकार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. एका बाजूला RMSK VCC मुरबी संघ, YCC मुरबी संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय तो गावदेवी देवीचा पाडा संघ. या 2 संघांमध्ये पहिला एन्काउंटर सेमीफायनल आपण पाहतोय आणि जो संघ जिंकणार तो ग्रँड फिनाले समोर नावडे संघासमोर फाईट करणार. बघायचं कोणता संघ येणार आणि कोणता संघ चॅम्पियन बनणार. आजची रात्र निर्णायक रात्र तुम्हाला पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन, मिस टायमिंग स्ट्रोक, मात्र गॅप शॉटचं सिलेक्शन केलंय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउंस सीमा पार. अजून एक चौकार. एकदा जोरदार टाळ्या उद्यात फलंदाज सुजय मात्रेसाठी. व्हॉट अ फॅबुलस बॅटिंग अटॅक, ही इज ऑन लिटरली ऑन द फायर. मागच्या 4 चेंडूवरती 2 चौकार 2 षटकार, तब्बल त्यानं 500च्या बॅटिंगनं मागच्या 4 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्याच मैदानावरती. येणारं समीकरण सोपं झालंय. आता मध्ये समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 9, 8 आणि गती फक्त 28 धावांची. 30 धावांची माफ करा, कारण हा चौकार आहे. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गती 30 धावांची. मागच्या 4 चेंडूवरती मोठे फटकेबाजी. हे बघा प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. 30 धावा 2 बास्ती आपण पाहतोय. रात्रीचे वाजता ते 1 वाजून 45 मिनिटं आणि 45 मिनिटांमध्ये सुरू असलेला हा दमदार सामना आपण पाहतोय. व्हॉट अ बॅटिंग. विकीनं जी फलंदाजी केली डावकुऱ्या पद्धतीनं, तशीच फलंदाजी सुजय करतोय. तो देखील डावकुर आहे. त्याने सांगितलंय मैदानावरती, आय एम हिअर, टेक इट इझी, आय कॅन डू इट अँड आय विल चेंज द गेम. हे दाखवत असताना ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, नशिबाची साथ. आता मात्र घर फिरले की घराचे वाशे फिरतात. मात्र आता घराला वाशे नाही, कॉलम आहेत. म्हणजे घर फिरले की घराचे कॉलम देखील फिरतात. दणदणीत चौकार.
हा फलंदाज करू शकतो. ह्याच्यामध्ये धमक आहे, ह्याच्यामध्ये ताकद आहे, ह्याच्यामध्ये क्रीडा नैपुण्य आहे, ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ह्याच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि तो करू शकतो मैदानावरती. येणारे चेंडू 7 आणि गती 26 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये तरार रंगवतोय आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवतोय. व्हॉट अ मॅच. ब्लॉकाचा चेंडू चांगला एक्झिक्युशन केलाय. एक धाव घेईल. सुजयला स्ट्राईक हवी आहे मैदानावरती. सेन्सेबल क्रिकेट खेळलाय मैदानावरती. त्याला स्ट्राईक हवी मैदानावरती. जशी विकीनं तिसऱ्या चेंडूवरती धाव घेतली नव्हती तिसऱ्या षटकामध्ये, त्यानं स्ट्राईक घेतली होती, तशी स्ट्राईक घेतली सुजयनं. मजा येईल सामन्यामध्ये. 7 चेंडू 25 धावा थरार क्रिकेटचा. तर या षटकामध्ये तब्बल 25 धाबा कुठल्याच मैदानावरती. समीकरण सोपं झालंय. 25 धाबाची गरज आहे येणारा 7 चेंडूमध्ये. एवढं सोपं नाहीये, मात्र एवढं कठीण देखील नाहीये. कारण सुजयची फलंदाजी पाहता तो करू शकतो मैदानावरती. त्याने काय फंटास्टिक बॅटिंग दाखवली आणि काय नोक खेळला मैदानावरती. मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी केली त्यानं. बिंदास्त खेळलाय मैदानावरती. देर इज नो एनी प्रेशर ऑन द बॅट्समॅन. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय सुजय मात्रे. टीट फॉर टॅट उत्तर दिलं मैदानावरती. आणि लेट्स सी हु विल बी विनर अँड हु विल बी क्वालिफाय फॉर द फायनल ग्रँड फिनाले. या आपण गंमत बघूया आणि या उत्तर शोधूया. या 7 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मजा आली सामन्यामध्ये. काय सामना रंगवलाय, काय फाईट केली या मैदानावरती. मागच्या वर्षी या 2 संघांमध्ये फायनलचा सामना झाला होता. मोरबी संघ जिंकला होता आणि या वर्षी मात्र एन्काउंटर पहिला सेमीफायनलचा सामना या दोघां संघांमध्ये होतोय. बघायचं मोरबी जिंकणार की मात्र सुजय चांगली फंजी करणार मैदानावरती. 7 चेंडू 25 धावा. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना आमचे लाडके आयोजक बोलनाथ शेठ यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमचे लाडके आयोजक राजीव शेठ यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या प्रेक्षकांकडनं हार्दिक शुभेच्छा. ऑन साइडला हाफ अँड जॅक यालीमध्ये सिंगल घेतले. 2 धाब्याचा माणूस असणार आहे, तसा त्याचा वेग देखील दिसतोय. थ्रो चांगला झालाय. वॉट अ थ्रो. मात्र कनेक्टिंग नाहीये. कनेक्टिंग थोडीशी खराब झाली. ह्याला म्हणतात प्रेशर मैदानावरती. किती डॉमिनेट केलं विकेट किपरला, किती प्रेशराईज केलं मैदानावरती आणि 2 धावा निर्माण केल्या मैदानावरती. आता प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॉलर. यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर मैदानावरती. आपण नेहमी पाहतो प्रेम, जर कुकर मध्ये प्रेशर झाला तो शिट्टी मारतो. मात्र इथे प्रेशर प्रचंड निर्माण झालाय. येणारा चेंडू आता मात्र 5 आणि गरज 23 धावांची. प्रकाश मात्रे यांच्याकडे देवीचा बडा संघ जिंकला तर 25,000चं पारितोषिक. मात्र ते पारितोषिक आता गमावणार की कमावणारे पाहणं गरजेचं असणार आहे. येणारे चेंडू 4 आणि गरज 23 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय आणि प्रतीक पाटील करत असताना मागच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या होत्या आणि प्रतीक मात्र आता कमबॅक करत असताना 37 धावा 2 बाद. 4 चेंडू 23 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. मजा आली सामन्यामध्ये. काय सामना फाईट केलाय. एन्काउंटर पहिला सेमीफायनलचा पूर्ण पैसा वसूल सामना झालाय मैदानावरती. प्रेक्षकांच्या अंगावरती शारा निर्माण केलाय. मात्र थकलाय फलंदाज सुजय. दमछाक झाली आणि सामना मात्र सोडावा लागणार का हा प्रश्न निर्माण झालाय. एकदा जोरदार टाळ्या सुजयसाठी. 10 चेंडू आणि 24 धावांची दमदार फलंदाजी. यस, इथनं कोणी बोकड नेणार नाहीये. मग ते इथनं ट्रॉफी नक्की नेणार आणि तेही सर्वांच्या समोर नेणार. बाईकची चावी देखील सर्वांच्या समोर नेणार. मग ते ज्याच्यामध्ये गुणवत्ता तो घेऊन जाणार. सामना कमी झालाय मैदानावरती कारण हवा निघाली सामन्याची. 3 चेंडू 23 धावा. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. जर 3 चेंडू 3 षटकार आले 18 होतील मध्ये 23 होणार नाहीये. बघायचं नशिबाचा षटकार चौकार आला तर अजूनही घडू शकतं मैदानावरती. प्रतीकचं मी कौतुक करेन. प्रतीकचं खूप कौतुक करेन. मी आवर्जून कौतुक करेन कारण सुजय सारखा मोठा फलंदाज त्यानं बाद केलाय आणि मुरबी संघाला चांगली स्थिती निर्माण केली. मध्ये कमबॅक केलाय. येणारे चेंडू 3 आणि 23 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय मैदानावरती. चेंडूचा पाठलाग केलाय. आता जर चेंडू निसटला असता तर चौकार नशिबाचा मिळाला असता. अजून चेंजेस झाले असते मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज 22 धावांची.
3 चेंडू 22 धावा. विकास पाटील स्ट्राईक हँडला आणि विजय मात्रे नॉन स्ट्राईक हँडला. गोलंदाज करतोय प्रतीक पाटील. आमचे स्कोर आम्हाला साथ देतात ते प्रेम पाटील. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांच्या एक्झॅक्टली बाजूने चेंडू. यावेळी मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन होतं. Short back clip, good foot on the occasion, excellent body balance, using the pace of ball beautifully, hitting the ball into the gap, nice execute, time and preps, absolutely superb. That's a 4 runs. मारुती पाटील गणेश नेहमीच असतात साथीला. राजू पाटील, विशाल पाटील, विघ्नेश पाटील जोडीला. थँक्यू डीजे. 2 चेंडू 18 धावा. सामना अजूनही संपला नाही असं सांगत असताना मात्र भरपूर परिश्रम केले मैदानावरती. रिवर्सच्या माध्यमातून रिवर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि आता मुरबी संघ सुरक्षित झालाय. 1 चेंडू आणि गरती 18 धावांची. मागच्या वर्षीचा इतिहास पुन्हा पाहायला मिळणार असं वाटतंय मैदानावरती, कारण मागच्या वर्षी या 2 संघांमध्ये फायनलचा सामना झाला होता आणि चॅम्पियन झाला होता मुरबी संघ. रनरअपला देवीचा पाडा संघ आणि मग पुन्हा या दोघांमध्ये सामन्यानंतर क्लीन बोल्ड 17 धावांना हा सामना जिंकलाय मुरबी संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. RMSK YCC मुरबी संघ फायनल मध्ये दाखल होते आणि नावडा संघासमोर फाईट करणार. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू विकी पाटील. 16 चेंडू 49 धावांची दमदार आणि मादक केले. वॉट अ फंटास्टिक नोक. अविस्मरणीय खेळी राहिली, उल्लेखनीय कामगिरी राहिली, चमकदार कामगिरी मध्ये होती आणि ही खेळी आम्ही कधी विसरू शकणार नाहीये. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. महागुरूंचा आवाज वाढवा. आता पगाराचा दिवस आहे महागुरू. बरोबर आहे, आवाज वाढवा जरा. हॅलो. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये खऱ्या अर्थाने आर्यम इथे मुरबी क्रिकेट संघाने नेतृत्वपूर्ण कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. अभिनंदन. आणि गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ विजय मात्रे तुमच्या संघाचंही मनपूर्वक अभिनंदन आणि आभारी.